लोकसत्तालयामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। आमिर खानच्या पाणी फाउंडेशनने 1 मेला पाणी संधारणासाठी जलसंधारणासाठी राज्यभर श्रमदानाचं आवाहन केलेलं होतं। त्या आवाहनाला मोठा प्रतिसादही मिळाला। 30 तालुक्यांमध्ये जलसंधारणाच्या कामासाठी श्रमदान अनेक तरुणींनी केलं होतं। त्याच्यामध्येच माझा सहकारी प्रशांत ननावरे सुद्धा सहभागी झाला होता। प्रशांत, मला सगळ्यात आधी सांग, तुला जलसंधारणाच्या कामासाठी श्रमदान का करावं असं वाटलं? मला वाटतं पाणी वाचवणं ही खूप मोठी आत्ताची गरज आहे। म्हणजे आपण ज्या पद्धतीने राज्यामध्ये बघतोय की दुष्काळ आहे सगळीकडे आणि शेतकरी आत्महत्या करतायत। आपण म्हणतोय की जर कर्जमाफी हे त्यावर उत्तर नसेल तर उत्तर काय असेल, तर उत्तर ही आहेत की त्यावर उपाय शोधणं आणि पाणी वाचवणं, शेतीसाठी पाणी निर्माण करणं आणि फक्त शेतीसाठीच नाही तर पाण्यासाठी आणि इतर गोष्टींसाठीही पाणी साठवणं ही सर्वात मोठी गरज आहे। आणि त्यासाठी फक्त सरकारवर अवलंबून राहण्यापेक्षा मला वाटतं प्रत्येकाने आपला एक हातभार त्यामध्ये लावला पाहिजे आणि त्यासाठीच मी या अभियानामध्ये सहभागी झालो होतो। नक्कीच, तू इंदापूरमध्ये गेला होतास आणि तिकडे तू श्रमदान केलंस, तर त्या ठिकाणी नक्की तुम्ही काय केलं? कसा अनुभव होता तुझा? चला गावी श्रमदानासाठी असं आवाहन पाणी फाउंडेशनतर्फे करण्यात आलं होतं आणि यामध्ये तुम्हाला त्यांनी 30 तालुके एकूण महाराष्ट्रात दिले होते जे वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेले आहेत। तर त्यापैकी एका गावासाठी तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं होतं, त्याप्रमाणे मी रजिस्ट्रेशन केलं आणि मी तिथे गेलो होतो। तर पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे हे गाव होतं जिथे मी श्रमदानासाठी गेलो होतो आणि लोकांचा खूपच चांगला प्रतिसाद याला दिसला। जवळपास 800 लोक तिथे काल श्रमदानासाठी आली होती। त्यातली 300-350 लोक ती आजूबाजूच्या गावातली होती आणि बाहेरून म्हणजे मुंबई, पुणे असू देत किंवा इतर बारामती असू देत अशा ठिकाणाहून जवळपास 450-500 जण तिथे आली होती। तरुण मंडळी होती, त्यामध्ये लहान मुलं होती, काही वयस्कर मंडळी होती, ज्यांनी सगळ्यांनी मिळून सकाळी 6:30 वाजल्यापासून 10-10:30 पर्यंत श्रमदान केलं आणि त्यातून पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी म्हणून जे काही चर खोदावे लागतात, जो नैसर्गिक उपाय आहे पाणी साठवण्यासाठीचा, तो हे केला। त्याची काही आकडेवारी आपल्याकडे आहे। म्हणजे ही शेटफळगडे गावाची आकडेवारी आहे जी तिकडचे युवराज माळवे म्हणून जे सर आहेत तर त्यांनी ही आपल्याला दिलेली आहे। तर त्यांनी असं सांगितलं की एकूण 98 खड्डे काल खणून पूर्ण झाले ते 3-3.5 तासामध्ये आणि त्याच्यामध्ये एकूण 7,78,000 एवढं पाणी साठवण एवढ्या रुपयाचं पाणी हे साठलेलं आहे आणि असे 10 पाऊस पडले तर त्याच्या दुप्पट तिप्पट 10 पट पाणी तिकडे साठेल आणि तेवढा फायदा त्या गावाला होणार आहे, तेवढं पाणी तिथे साठणार आहे। तिथल्या गावकऱ्यांची काय प्रतिक्रिया होती? म्हणजे तू शेटफळगडे गावी गेला होतास आणि तुम्ही म्हणजे गावातले बाहेरची सगळी लोक येऊन तिकडे जलसंधारणासाठी कामं करतात, गावकऱ्यांची प्रतिक्रिया काय होती? गावकऱ्यांची प्रतिक्रिया खूपच चांगली होती। सर्व आनंदी होते की या अशा कामासाठी बाहेरून भरपूर स्वयंसेवक तिथे येत आहेत, तिथे या सगळ्या कामाला हातभार लावत आहेत। खरं तर आपण नेहमी म्हणतो की ही सरकारने करायची कामं आहेत, पण पाणी फाउंडेशनतर्फे ज्याप्रमाणे आवाहन करण्यात आलं होतं की तुम्हीही तुमचं जो पण जाऊन तिथे सहकार्य करा, तिथे हातभार लावा या कामामध्ये आणि तो सगळा जो उत्साह आहे तो बघून गावकरी भारावून गेले होते आणि गावकऱ्यांतर्फे ही खूप चांगली व्यवस्था तिथे करण्यात आली होती। म्हणजे गावकऱ्यांतर्फे जी पण काही साधनसामुग्री लागते, म्हणजे फावडा असेल, घमेली असतील, ते खणण्यासाठी कुदळ असेल किंवा या सगळ्या गोष्टी त्यांनी गावकऱ्यांतर्फे त्यांनी उपलब्ध करून दिल्या होत्या। कारण की यातला महत्त्वाचा भाग असा आहे की पाणी फाउंडेशन यासाठी कोणती आर्थिक मदत करत नाही, हे सगळं जे काही आहे ते गावकऱ्यांनाच जमवावं लागतं। म्हणजे ती आर्थिक मदत असू देत किंवा व्हॉलेंटियर्स असू देत। तर या निमित्ताने सगळे गावकरी एकत्र आले होते, व्हॉलेंटियर्सनी त्यांना खूप साथ दिली होती आणि गावकऱ्यांतर्फे ही खूपच आपुलकीने सगळी कामं करण्यात येत होती। त्यांच्यातर्फे चहा, दुधाची किंवा जेवणाची व्यवस्था जे स्वयंसेवक आले होते त्यांच्यासाठी करण्यात आली होती। नक्कीच, गेल्या वर्षी चांगला पाऊस पडला होता, यावर्षीही पावसाळा अजून पाऊस चांगला पडेल अशी आपण अपेक्षा करूयात। पावसाळा अजून आलेला नाही आहे, पण आत्ताच जर आपण जलसंधारणाची कामं हाती घेतली तरच पावसाळ्यामध्ये पाणी साठेल, पाणी जिरेल आणि वर्षभराच्या पाण्याची सोय होऊन जाईल। ताज्या घडामोडींसाठी आणि अधिक बातम्यांसाठी लॉग ऑन करा लोकसत्ता.com।